श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण युद्धकांड दशमहा सर्गा. श्री महादेव म्हणाले, सभेमध्ये राक्षस मंत्र्यांशी मसलत करून उरलेल्या राक्षसांस बरोबर घेऊन तो रावण रामावर चालून गेला. तेव्हा पतंगाने पतंगांना घेऊन प्रदीप्त अग्नीवर चाल करून जावे त्याप्रमाणे ही रावणाची कृती झाली. ते सर्व राक्षस रामाकडून रणांगणावर मारले गेले. रावणाला स्वतः रामाकडून वक्षस्थळी प्रहार झाला. त्यामुळे तो व्यथित होऊन त्वरित लंकेला परत गेला. रामाचा आणि मारुतीचा अलौकिक पराक्रम वरचेवर पाहून रावण त्वरेने शुक्राचार्याकडे गेला. रावणाने शुक्राचार्याला नमस्कार केला आणि हात जोडून तो बोलला, भगवन, लंकेचा आणि राक्षस सेनापतींचा रामाकडून अशा प्रकारे नाश झाला आहे. माझे मोठमोठे दैत्य पुत्र बांधव त्याने ठार केले. आपल्यासारख्या माझ्या सद्गुरूंसमक्ष ही दुःख परंपरा मजवर कोसळावी हे कसे? अशी रावणाची विद्यापना ऐकून दैत्यगुरू शुक्राचार्य रावणाला म्हणाला, दशानना, तू प्रयत्नपूर्वक एकांती होम कर. तुझ्या होमात जर काही विघ्न आले नाही तर त्या होमाग्नीपासून एक मोठा रथ, घोडे, धनुष्य आणि बाणांनी भरलेला भाताही उत्पन्न होतील. ती तुला लाभली असता तू अजिंक्य होशील. मी तुला मंत्र देतो तो घे आणि जाऊन लवकर होम कर. असे शुक्राचार्यांनी सांगितले असता राक्षसाधिपती रावण तेथून तत्काल निघाला. त्याने पातालासारखी एक गुहा आपल्या स्वतःच्या मंदिरात तयार केली. त्याने लंकेची द्वारे, कवाडे वगैरे चारी बाजूंनी प्रयत्नपूर्वक लावून घेतली. त्या अघोर अनुष्ठानाकरिता सांगितलेली होमद्रव्ये त्याने संपादन केली आणि गुहेत प्रवेश करून मौन व्रताने एकांतात होम आरंभिला. तेथून निघालेला मोठा धूर पाहून रावणानुज बिभीषण भयभीत झाला. त्याने तो होमधूर श्रीरामाला दाखवून म्हटले, हे श्रीरामा, पहा, रावणाने होम करण्यास प्रारंभ केला आहे. हा होम शेवटास जाईल तर रावण अजिंक्य होईल. म्हणून या होमात विघ्न करण्यासाठी मोठमोठे वानर त्वरित पाठवून द्या. ठीक आहे, असे म्हणून रामाने सुग्रीवाच्या संमतीने अंगद वानराला आणि श्री हनुमान वगैरे महाबलवान वीरांना तिकडे जाण्याला आज्ञा दिली. त्याप्रमाणे तट ओलांडून ते रावणाच्या मंदिराकडे गेले. त्या वानरांनी तेथे जाऊन पहारेकऱ्यांचे चूर्ण केले आणि तेथील घोडे, हत्ती क्षणात मारून टाकले. नंतर प्रभातकाळी बिभीषणाची पत्नी सरमा हिने हस्तसंज्ञेने वानरांना होमस्थान दाखविले. गुहेच्या तोंडी आच्छादन म्हणून ठेवलेली मोठी शिळा महापराक्रमी अंगदाने पादप्रहारांनी फोडून टाकली आणि तो त्या महागुहेत शिरला. तेथे डोळे मिटून व दृढासन घालून बसलेला रावण दृष्टीस पडतात अंगदाच्या आज्ञेने सर्व वानर लगेच आत शिरले. त्या वानरांनी मोठा कल्लोळ करून तेथील सेवकांना छेडिले आणि चारी बाजूंनी सगळे साहित्य होमकुंडात फेकून दिले. वानरश्रेष्ठ मारुतीने क्रोधाने रावणाच्या हातातील सृंची जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि तिनेच तो रावणाला मारू लागला. त्या वानरांनी सर्वत्र दातांनी त्याचे चावे घेतले आणि त्याला लाकडांनी बडविले. इतका मार बसला तरीही शत्रूला जिंकण्याच्या इच्छेने त्या रावणाने आपले ध्यान सोडले नाही. पुढे अंगद त्वरेने राजवाड्यातील अंतःपुरात शिरला आणि त्या कल्याणिनी मंदोदरीच्या वेणीला हात घालून तो तिला तेथे घेऊन आला. रावणाच्या पुढे ती अनाथासारखी शोक करू लागली असता तिच्या चित्रविचित्र रत्नांनी विभूषित असा कमरपट्टाही तुटून पडला. तिचे सगळे अलंकार ठिकठिकाणी पडले. त्या आनंदित वानरांनी देवांच्या आणि गंधर्वाच्या कन्यांनाही त्या होमस्थनी आणले होते. इकडे मंदोदरी रावणाच्या अग्रभागी अत्यंत शोक करू लागली. ती दिनासारखी करुणस्वराने आक्रोश करीत रावणाला म्हणाली, तुम्ही निर्लज्ज आहात. तुमच्या पुढे पत्नीला केशपाश धरून प्रत्यक्ष शत्रू ओढीत असता तुम्ही होम करीत बसला आहात. तुम्हाला लाज वाटत नाही का? दुष्ट शत्रू डोळ्यांसमक्ष पत्नीला मारीत असता ज्याच्याने काही करवत नाही त्याने तेथेच मरावे. त्याने जगण्यापेक्षा मरणेच फार बरे. मेघनादा, हाय हाय, तुझ्या मातेचा वानर छळ करीत आहेत. तू जिवंत असतास तर असा दुःख प्रसंग मजवर कसा आला असता? जीविताची आशा धरून माझ्या पतींनी बायको आणि लाज ही दोन्ही सोडिली आहेत. तो मंदोदरीचा विलाप ऐकून राजा रावण उठला. हातात खड्ग घेऊन सोड देवीला असे म्हणत न गडबडता त्याने अंगदाच्या कटिप्रदेशावर प्रहार केला. त्याबरोबर सगळे वानर त्या मोठ्या हवनकर्माचा विध्वंस करून ते स्थान टाकून पळाले आणि आनंदित होऊन रामाजवळ येऊन उभे राहिले. इकडे
पत्नीचे मंदोदरीचे सांत्वन करीत रावण म्हणाला, प्रिये, हे सर्व काही दैवाधीन आहे. अशी कोणती गोष्ट आहे की ती जगात राहणाऱ्या प्राण्यावर येणार नाही? तरी हे विशाल नेत्रे, शोकाचा त्याग कर आणि आत्मज्ञानाचा आश्रय कर. शोक हा अज्ञानापासून होत असतो. शोक ज्ञानाचा नाश करतो. शरीरादी जड पदार्थांवर अहम ही बुद्धी होण्यालाही कारण अज्ञान होय. पुत्र, स्त्री इत्यादी संबंध आणि पुढे संसार ही सर्व तन्मूलकच आहेत. हर्ष, शोक, भय, क्रोध, लोभ, मोह, काम, स्पृहा इत्यादी सर्व त्याचप्रमाणे जन्म, मृत्यू, जरा ही देखील अज्ञानापासूनच उद्भवतात. आत्मा तर एक शुद्ध, सर्वांहून मायाकार्याहून भिन्न, अलिप्त, आनंदरूप, ज्ञानमय, सर्व भावविरहित असा आहे. त्या सत्स्वरूप आत्मतत्वाला संयोग नाही आणि वियोगही नाही. ह्याप्रमाणे स्वकीय आत्म्याचे स्वरूप जाणून हे सच्छिले मंदोदरी, शोक टाक. आत्ताच मी जातो आणि त्या रामलक्ष्मणांचा वध करून येतो. असे न झाल्यास श्रीराम आपल्या वज्रासमान बाणांनी माझा घात करील, म्हणजे मी त्याच्या पदाला जाईन. प्रिये, तसे झाल्यास माझे तुला सांगणे आहे की तू माझे एक कार्य करावेस, इतकेच की सीतेला मारून मग तू माझ्याबरोबर अग्नीत प्रवेश करावा. हे त्या रावणाचे भाषण ऐकून मंदोदरीला अत्यंत दुःख झाले. ती म्हणाली, नाथा, माझे म्हणणे नीट ऐका आणि त्याप्रमाणे करा. आपल्याला काय किंवा दुसऱ्या कोणाला काय, रामाचा पराभव करता येणे केव्हाही शक्य नाही. राम हा साक्षात प्रधान पुरुष ईश्वर आहे. त्या भक्तवत्सल प्रभू राघवाने पूर्वी एका कल्पात मत्स्य होऊन वैवस्वत मनूला सर्व संकटांपासून रक्षिले. पूर्वी या रामाने लक्ष योजने विस्तीर्ण कूर्म शरीर धारण करून समुद्रमंथन समयी सुवर्णाचलाला मंदराला पाठीवर उचलून धरिले. एका प्रसंगी ह्या महात्म्याने वराहरूप धारण करून पृथ्वीस वर ओढून काढले आणि अत्यंत दुर्वृत्त अशा हिरण्याक्ष दैत्याला ठार मारिले. पूर्वी त्रैलोक्याला काट्यासारखा छळणारा जो हिरण्यकश्यपू, त्याचा ह्या रघुनंदनाने नरसिंहरूप धारण करून वध केला. ह्या रघुत्तमाने वामनावतार धारण करून बलीला बद्ध करून घेऊन 3च पावलांनी त्रैलोक्याचे आक्रमण केले आणि ते आपल्या सेवकाला देवेंद्राला दिले. क्षत्रिय स्वरूपी राक्षस निर्माण होऊन त्यांचा पृथ्वीला भार झाला. त्यावेळी या रामाने परशुराम रूप अंशाने त्या क्षत्रियांचा अनेक वेळा संहार करून पृथ्वी जिंकली आणि ती मुलीला कश्यपाला दिली. तोच परमात्मा सांप्रत रघुकुलामध्ये अवतरला आहे. तोच रघुश्रेष्ठ श्रीराम होय. त्या परमात्म्याला तुमच्याकरिता मनुष्यरूप घ्यावे लागले. त्याची स्त्री सीता हिला वनातून तुम्ही आणलेत, त्याचे काय बरे कारण? हे तुमचे कृत्य म्हणजे माझ्या पुत्राचा नाश आणि स्वतः तुमचे मरण इतक्याच करिता होय. ह्यापुढे तरी त्या जनकतनयेला रघुत्तमाकडे पाठवा आणि राज्य विभीषणाला द्या, मग आपण वनात जाऊ. मंदोदरीचे बोलणे ऐकून रावण म्हणाला, हे कल्याणिनी, रणात रामाकडून पुत्रांचा, बंधूंचा आणि राक्षस समूहांचा घात करवून आता वनात जाऊन मी कसा बरे राहू? म्हणून मी रामाबरोबर युद्ध करीन. त्याच्या शीघ्रगतीच्या बाणांनी माझे शरीर विदीर्ण झाले असता मी श्री विष्णूंच्या त्या परमपदास प्राप्त होईन. राम हा विष्णू व जानकी ही लक्ष्मी होय, हे मी आता जाणले आहे. हे जाणूनच मी जनककन्या सीतेला वनातून आणले, कारण तेणे करून रामाच्या हातून मरण पावून मी परमपदाला जाईन. प्रिये, तुला सोडून व ह्या संसाराचा त्याग करून ह्यापूर्वी मृत झालेल्या बांधवांस बरोबर घेऊन मी जाईन. मुमुक्षू ज्या परानंद रूप गतीला जातात, त्या गतीला रामाने माझा रणांगणी वध केला असता मी जाईन. तेणे करून येथील सर्व माझी पातके धुतली जाऊन मी दुर्लभ अशा मुक्तीला प्राप्त करून घेईन. हा संसार म्हणजे समुद्रच होय. ह्यात क्लेशादी पंचक ह्या लाटा असून सुखदुःखे हे भोवरे आहेत. स्त्री, पुत्र, आप्त, द्रव्य, बंधू इत्यादी त्यातील जलजंतू आहेत. क्रोध हा त्यात राहत असणारा वडवानल होय. त्यात मदनरूपी जाळे पसरलेले आहे. अशा संसार समुद्राला तरून मी हरिपदी जातो. युद्धकांडातील 10वा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.